सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका. मालेगाव नाही थोडं आणि आपण मालेगाव पदापर्यंत पोहोचलात. माझा एकच प्रश्न आहे आपल्याला की ग्रामीण भागात असं कोणतं काम आपण केलं की त्याच्यामुळे थेट राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत आपली दखल घेतली गेली? नाही, असं आम्ही काही वेगळं केलं असं नाही. आपल्या राष्ट्रपुरुषांनी आपल्या संतांनी जे सांगून दिलं की मानव जीवन कसं जगलं पाहिजे हे सांगितलेलं, त्या पद्धतीने आम्ही जगण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने सुविधा दिल्या. मी आता तिथे बोलताना ते सांगितलं की हे सगळं ज्ञानेश्वरीच सांगितलेलं आहे, राजात सांगितलेलं आहे. आमची तुकडोजी महाराज, गाडगे बाबा असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, तुकाराम महाराज, त्या लोकांनी जे सांगितलं तेच आम्ही केलं. आम्ही फक्त पायी घेऊ आणि करायचे काय आहे, ज्या आणखी वेगळ्या भाषेत जर सांगायचे ठरलं तर आज समाजाला काहीतरी करावं लागलं. पण माझं मूळ मत असं होतं, आम्हाला काही करायचं नव्हतं, पण आम्हाला काहीच करायचं नव्हतं. मग आम्ही चांगलं राहिलो असतो. आम्ही काहीतरी उलट केलं आणि मग आता तुम्हाला माझ्या अजूनही ठाम मध्ये आम्हाला झाडं लावायची गरज नव्हती. झाडं तोडले नसते ना तर झाडं लावायची गरजच नव्हती. तुम्हाला एक पुरावा म्हणून एक उदाहरण देऊ का? आपण ऑक्सिजन शिवाय किती वेळ जगू शकतो? एक मिनिट पण नाही आहे की नाही? मग ही पृथ्वी जेव्हा विश्व निर्माण झालं असेल कधीतरी, कल्पना करा, तर इथं आधी झाडं आले असतील का माणसं? पाणी कोण घालते? लावली कोण होता? आधी ते आले. आपल्या या जनता होईना आधी झाडं इथे येईल, मग ते आले कशी, जगले कशी? म्हणजे ते आपल्या भरोश्यावर नव्हते, आपण तोडले. आपण स्वार्थासाठी मासे खाल्ले, बकरं कापले, झाडं तोडली, बेडके खाल्ले, खेकडी खाल्ले, मग प्रॉब्लेम निर्माण झाला. पहिले माझ्या अंदाजाने जेवढ्या नद्या होत्या या नद्याचं पाणी आपण पितो. आता घाणपणा केलं, काय करा, तुला कोणतं झाड हवं सगळ्या गावच्या महिलांना विचार, आणि तुम्ही तिला काही म्हणूच नका लाव म्हणून. बरोबर नाही, काय करेन तुम्ही सांगून त्याचं काय करेन मी? सगळं तुमचं काम झालं ना. तुम्ही काय करता, तुमच्या मनात रोपा आमच्या दोन्ही देतं, कधी करायला या बापच नोकरी. आजच्या घडीला 2.5-3 लाख नारळ रोडच्या बाजूचे आणि तो आकडा आणखी 2 वर्षांनी 5 लाखावर येईल. 5 लाख नारळ लोक फोडून खाते फुकट. 900,000 क्विंटल हे निघतं जांभळं. त्यांच्या गावात थोडं एका गावात कुंकुण म्हणून आम्ही सांगितलं त्या बाईनं 2 पावलं सुद्धा पुढे यायचं नाही, घरीच ठेव. आमचा माणूस जाईल, आमचं ट्रॅक्टर जाईल, आम्ही घेऊन कशाला भेटीन खाली येऊ? तिच्या आकलीची गरजच नाही ना. काय राहतं, तुम्ही आज इथे सार्वजनिक कुंडी केली ती बाई 2 दिवस याच्यात टाकली, तिसऱ्या दिवशी काय इथेच पुढे गेली, इथं गज होत आला. ते ठाम मध्ये हे सूत्र की कोणती गोष्ट वाईट होऊ राहिली किंवा कोणी वाईट करू राहिलं किंवा काही घडू राहिलं तर का घडू राहिलं याच्या मुळात सुद्धा तुम्हाला लिहिलं सांग. आता सरकार काही झालं तर समिती नेमित. मी 3 वर्षांनी मागे लागलो सरकारच्या या समित्या अधिनियमानं घ्या एकदा आणि त्या विषयाची समित्या नेमा, त्यांच्याकडून तज्ञाकडून मत घ्या, मग तुमच्या मंत्रिमंडळात ठेवा. तुम्हाला मान्य असलं तर करा, पण एकदा घ्या तर घरी. 47 ला 1900 जे योग्य असत ते आज असणच. तर समज मंदिराचा फायदा काय? पण तेच जर पंचायतने ट्रॅक्टर दिले असते गावची शेती करायला, मी तुम्हाला इथे काय सांगितलं, त्या गावात पाणी नाही म्हणते,
पाणी नाही तुम्ही म्हणलं बेगरामुळे कोणी ऐका मग तुम्ही भरून ठेवलं ते काय मग पाणी नाहीये का पाणी आहे ना साधी गोष्ट आहे ना. एवढं त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळालं ती भरून काय करते. तुम्ही काय सल्ला द्याल आजच्या घडीकेत की महाराष्ट्रातल्या सरपंचांनी 3 मुद्द्यांमध्ये सांगा की ग्रामीण भागातल्या सरपंचासाठी तुमचा काय सल्ला आहे? काहीच नाही स्वच्छ पाणी झाडण स्वच्छता एवढं जरी केलं तरी नाही झालं. एवढ्या 3 गोष्टी राहिलंच नाही. स्वच्छता राहिलं नाही चांगलं पाणी बी राहिलं नाही. आज झाड तर ते कोरोना आलता ना माझा ठाम विश्वास आहे त्याला नाव दिलं गेलं कोरोना. कोरोना हा काही आजार नाही. कोरोना म्हणजे काय ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तिथला माणूस गेला ज्याची रेंज गेली आणि आपली रेंज कधी बी जाऊ शकते. झाडं लावायची. मग सावित्रीनं त्या सत्तेवरला वडा खाली का आणलं होतं. माझे थांब त्याला कोरोना झाला मग ते अपवित्र कोणी केलं म्हणून मी माझं मत असे आपल्याला काही करायचं नव्हतं या आरामखोरानं काहीतरी उलट केलं. आता पीडित बेस आता ही बाटली आणली त्याला आणावं लागली ना कारण पाणी त्यानंच खराब केलं. पण 20 रुपये लिटरचं गोर गरीब कसा पिईल मग त्यानं काय करा. आता वैयक्तिक जगणं अवघड झालं म्हणून पंचायतनं पुढाकार घेऊन या गावाला एक सूत्री एक सुविधा सगळं द्यावा असं म्हणतात. पंचायत का आणली पुढं आता एकट्याचं बस की बात नाही. एकटा माणूस हे पाणी कुठून आणली ना पंचायत करू शकतो. आम्ही देतो ना पंचायत देऊ शकतो म्हणून पंचायतीला आमची विनंती तुम्ही करा आणि पंचायतीने उद्योगात उतरलं पाहिजे. एक तुम्ही ध्यान करायचं धीरूभाई अंबानी त्याच्याकडे मुळात काय होतं काय नव्हतं. आज जगावर राज्य करू आहे. धीरूभाईचं मूळ धीरूभाई अंबानी पेक्षा सरपंचाकडे खूप काही गाव आहे ना सोबत होत हा काही करू शकतो. हे पंचायतीकडे उद्योग नाही होत. आता हे जेवढं हायवेला पंप आहे ते कोण्या ना कोण्या ग्रामपंचायतच्या आधी याने टाकले असतील का आता हे तुमच्या अंगावरची 1000 रुपयाची पकडा 1000 महिला ज्या गावात आहे 1000 रुपयाची साडी एक पैसा ही जर पंचायतनं आणली तर माझ्या अंदाजाने 600-700 रुपये भेटेल. का आणत नाही पंचायत द्या ना तुम्हाला घ्यायचीच आहे ना पण तुम्हाला 1000 मिळते. पंचायत पैसे देईन ना ती सालातून 2 झाला ना आज नाही उत्पन्न करायचं वाढ घ्यायचं तर झालं नाही पाहिजे. पंचायत नाही राहिलं ना आपण लोकांना फायदा आहे ना पंचायत काय पण आता नाही जास्त सवय होऊन गेलेली लोकांना बिल मिळेल म्हणून लोकांचा विचार लोकांचा संबंध नाही याच्यात काही याच्यात लोकांचा काही संबंध नाही. आपण आपली सिस्टम अशी बनवायची की तिथे काय झाली उंदरं पकडायची नाही लोक तशी लोकांनी काय ऐकावं तुमचं बरं याच काय राहतं 2 फरक. नवीन जे जनरेशन येते तुमचं ऐकू शकत नाही आणि जुने म्हणते आत्ताची सगळं करते आपल्याला आणि ऐकून कोण
जमत नाही. सांगायचं ते जरा सांगू ना. विचार करू. नाही आम्ही आम्ही तुम्ही आमच्या कामाची पद्धत बघा. सगळा भारत प्लास्टिकला परेशान, जग परेशान. माझं गाव पाहून नाही. आम्ही 20 रुपये किलो विकत घेतो. बरं मला एक प्रश्न आहे, तुम्हाला सांगतो. तुम्ही किती अक्कलवान असाल, तुम्ही त्या बाईला सांगितलं प्लास्टिक घेऊ नको प्लास्टिक, पण मग तिने काय करावं? मी करावं काय नाही दुसरं? उत्तर पाहिजे. काय नाही मी तुमच्या घरी आलो प्लास्टिक, तुम्ही प्राध्यापक आहे, घरी बसते, माझं त्याचं करायचं काय पुढं? त्याच्यामुळे आमची इथे काय झालं, मी म्हणलं आम्ही विकत घेतो. प्रश्न सुटला ना. आता पुढचा प्रश्न असा आहे, आम्ही घेतल्यावर त्याचं काय करायचं? ठीक आहे. मग आम्हाला जर अक्कल नाही त्याचं काय करायचं, यायला कुठून येईल? हा आराम तू सांगितलं घेऊ नका, मग त्याचं काय करायचं जर तुला अक्कल नाही ती यायला लोकांना कसं काही? चिंतन झालं पाहिजे. समाज ऐकणच. मला वाटतं मी तिथे झाडं लावायची एक पद्धत सांगितली, तुम्ही त्या